या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदीच्या दागिन्यांचे 3 मजली भव्य शोरूम कृष्ण कमल ज्वेलर्स। नमस्कार, मी नितीन। आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी। सर्वात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा आहे की नुकतंच महाराष्ट्र विधानसभेचं अंदाजपत्रकीय अधिवेशन संपलं। अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प मांडला गेला। त्यामध्ये खूप काही त्यातून निष्पन्न होईल अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा होती आणि प्रामुख्यानं विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षानं आणि महायुती सरकारनं जी आश्वासनं दिली होती त्याची पूर्तता होईल अशी सर्वांची अपेक्षा होती। पण 2 दिवसापूर्वी अर्थमंत्र्यांचं जे वक्तव्य आलं, मुख्यमंत्र्यांनी त्यांना समर्थन देत त्याला दुजोरा दिला आणि त्यामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी होणार नाही आणि त्याची काही अपेक्षा करू नका आणि पुढच्या 2 दिवसात म्हणजे 31 मार्च पर्यंत शेतकऱ्यांनी आपली सगळी कर्ज भरावी 2 दिवसात, असं वक्तव्य आलं। शेतकऱ्यांची घोर निराशा झाली। हे भाजपच्या जाहीरनाम्यामधलं स्पष्ट आश्वासन होतं। मी काही मुद्दे आपल्याला सांगू इच्छितो। भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये म्हटलं होतं की शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जे 1000 रुपये महिना मिळत आहेत, 500 रुपये केंद्राचे आणि 500 रुपये राज्याचे, ते वाढवून 15,000 केले जातील आणि त्याचबरोबर किमान हमी किंमत MSP ही सुसंगत अशी 20% भावांतर भुगतान योजना राबवली जाईल। भावांतर भुगतान योजना ही मध्य प्रदेशमध्ये सुरू झाली होती। त्यामध्ये चांगली कल्पना होती, पण काही अंमलबजावणी करताना अडचणी आल्या। ती योजना 20% आम्ही राबवू असं स्पष्ट आश्वासन या भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेलं आहे। त्याचबरोबर लाडक्या बहिणीचा जो कार्यक्रम योजना त्यांनी आणली, त्यामध्ये महिना 1500च्या ऐवजी 2100 रुपये दिले जातील असंही आश्वासन होतं। आता दोन्ही आश्वासनाला हरताळ फासलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांच्या वक्तव्याचं समर्थन केलेलं आहे, कारण तो कॅबिनेटचा निर्णय आहे आणि शिवसेना शिंदे गटाकडून शंभूराजे म्हटले की आम्ही काय करणार, 40,000 कोटीचं राज्यावर कर्ज आहे लाडक्या बहिणीमुळं। ही योजना जाहीर करताना मंत्रिमंडळाला काही माहित नव्हतं का? तर हे निवडणुकीपूर्वी आम्हा सर्वांना माहिती होतं की या सगळ्या योजना फक्त निवडणुकीची मतं घेण्याकरता आहेत। लोकांना फसवलेला आहे। आता जनता त्याचा विचार काय करायचा तो करेल, पण हा अतिशय गंभीर मुद्दा आहे। शेतकऱ्याला कर्जमाफीची मागणी का होते, याच्या मागची भूमिका काय आहे? आपल्या देशामध्ये CSCP म्हणजे कृषी मूल्य आयोग दिल्लीचा, हा 23 कृषी उत्पादनाचं समर्थन मूल्य ठरवतो दरवर्षी आणि ते समर्थन मूल्य ठरवताना एकूण सगळा खर्च किती होतो, किती शेतकऱ्याला काही शिल्लक राहिले पाहिजेत, त्याचं घर चाललं पाहिजे, शेतकऱ्याच्या घरातले मोलमजुरी करतात त्याची किंमत किती आहे, याचा विचार करून ती समर्थन किंमत ठरवली जाते। त्याच्यापेक्षा कमी पैसे मिळाले तर मग शेतकरी तोट्यात जातो, कृषी व्यवस्था तोट्यात जाते। आणि असताना महाराष्ट्रातली 2 महत्वाची पिकं, विशेषतः कोरडवाहू भागातली कापूस आणि सोयाबीन, यांना समर्थन किमतीच्या जवळपास किंमत मिळालेली नाही। ती जर किंमत मिळाली असती
केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं त्यांनी स्वतः ठरवलेले समर्थन किंमत जर दिली असती तर शेतकऱ्याला कर्जमाफी मागायची गरज भासली नसती. आता सरकारने का दिलं नाही ह्यामध्ये केंद्र सरकारचाही रोल आहे. एकंदरीत अर्थव्यवस्थेत संचालन करताना आरबीआय रिझर्व्ह बँक हे व्याजाचे दर ठरवते. ते व्याजाचे दर ठरवताना देशातला महागाई निर्देशांक, ज्याला इंग्लिशमध्ये इन्फ्लेशन म्हणतात, हा इन्फ्लेशन रेट जर वाढला तर व्याजाचे दर जास्त ठेवावे लागतात. आणि उद्योगधंद्यांचे व्यापाऱ्यांची मागणी असते की व्याजाचे दर कमी करा, सर्वसामान्य नागरिकांची इच्छा असते. पण ते व्याजाचे दर करण्याकरता महागाई निर्देशांक कमी राहायला पाहिजे. मग महागाई कमी करण्याकरता कुऱ्हाड चालू आहे शेतकऱ्यावर, कारण शेतकरी हा संघटित नाहीये. शेतकरी हा काही जास्त मोठं आंदोलन करत नाही. आज मोटर गाड्यांच्या किमती कमी होत नाहीत, मुंबईतल्या घरांच्या किमती कमी होत नाहीत, पण शेतीमालाच्या किमती मुद्दाम जाणून बुजून केंद्र सरकारच्या धोरणानुसार कमी केल्या जातात. सोयाबीनचं जर घ्यायचं झालं तर सोयाबीनचे दर जरा वाढत समर्थन किमतीकडे जायला लागले की लगेच केंद्र सरकारनं आयात करून त्या किमती पाडलेल्या आहेत. आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या दुरावस्थेला संपूर्णपणे केंद्र सरकार जबाबदार आहे. त्यांच्या दबावाखाली राज्य सरकारला देखील 30 पावलं टाकावी लागतात. आणि हा अत्यंत दुर्दैवी निर्णय आहे. त्याचा मी संपूर्णपणे आमच्या पक्षाच्या वतीने निषेध करतो. आणि मला वाटतं आता तरी शेतकऱ्यांचे डोळे उघडतील की हे सरकार शेतकऱ्यांना कशा प्रकारे फसवतंय. शेतीच्या बाबतीत आणखीन एक महत्वाचा मुद्दा मांडणं गरजेचं आहे की तो आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संबंधित आहे. अमेरिकेमध्ये नवीन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आलेले आहेत आणि त्यांनी एका दृष्टीने मनमानी कारभार करायला सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये अमेरिका फर्स्ट असेल, मेक अमेरिका ग्रेट अगेन वगैरे त्यांची धोरणं आहेत. त्या धोरणानुसार 2 एप्रिल म्हणजे परवा दिवशी अमेरिकन सरकार नवीन आयात निर्यात धोरणाचे दर ठरवणार आहे. आणि त्यांनी घोषणा केल्याप्रमाणे आयात कर हा जशाच तशा पद्धतीनं लादला जाईल. रेसिप्रोकल टॅरिफ त्याचं इंग्रजीमध्ये नाव आहे. आता ते अमेरिकेचं आले, आपल्याला त्या काय घेणं देणं आहे. घेणं देणं असं आहे की भारताच्या शेतकऱ्याला संरक्षण देण्याकरता बाहेरचा कृषी माल जर आयात आपल्याकडे करायचा प्रयत्न केला तर त्यावर सरासरी 39% आयात शुल्क आहे. अमेरिकेत एखाद्या मालाची किंमत समजा 1000 रुपये क्विंटल असती तर इथं आता त्याची किंमत 1400 रुपये होईल. त्यामुळं भारताच्या शेतकऱ्याला थोडं संरक्षण मिळेल. अमेरिका कृषी मालाला 2.5% कर लावते. आपला सरासरी कर 39% आहे. अमेरिकन सरकारने सांगितले की जशाच तसे आमचा 2.5% आहे तर तुम्ही पण 2.5% लावायला पाहिजे, नाही तर आम्ही पण तुमच्या मालावर 39% कर लावू, म्हणजे तुमचा माल आमच्या देशात येऊ शकणार नाही. भारताची कृषी निर्यात ठप्प होईल. आता काय झालं की ही आंतरराष्ट्रीय पातळीवर वाटाघाटी करून आम्ही आमची धोरणामध्ये बदल करतो. दबाव तर आहे आणि त्या दबावाला मोदी सरकार बळी पडतं हे आपण पाहिलं. सुरुवातीला जेव्हा काही चुकीच्या पद्धतीने भारतीय नागरिक अमेरिकेत घुसले होते, त्यांना शोधून काढून त्यांना परत परदेशी पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला. तो त्यांचा अधिकार आहे, कारण ही माणसं बिना व्हिसाचं बिना अधिकृत परवानगी घेता घुसले होते आणि त्यामुळे ते इलिगल मायग्रंट्स होते. हे वस्तुस्थिती आहे. अनेक देशातले लोक होते. एका सर्वेनुसार भारतातले 7 लाख लोक हे बेकायदेशीरता अमेरिकेमध्ये राहतात अशी एक अंदाज आहे. आता या लोकांना परत पाठवलं, ठीक आहे, तुमचा अधिकार आहे, पाठवा. पण इतर देशांनी, छोट्या छोट्या देशांनी अमेरिकेला सांगितलं की ठीक आहे, पाठवायचं असेल, आमचे नागरिक असेल तर आम्ही त्याला घेऊ, पण आम्ही आमचं विमान पाठवू, त्यांना सन्मानाने परत आणू, कारण ते आमचे नागरिक आहेत. आम्हाला जी काही शिक्षा द्यायची ते आम्ही देऊ. पण भारतानं अक्षरशः ट्रम्पच्या पुढे लोटांगण घातलं. संसदेमध्ये परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सांगितलं की अमेरिकेचा कायदा आहे की बेकायदेशीर अमेरिकेत घुसलेल्या लोकांना बेड्या घालून, पायात साखळदंड घालून आम्ही त्याला पाठवू आमच्या विमानात.
आमचा कायदा, हे तुम्हाला माहिती होतं. मग इतर देशांनी जेव्हा अमेरिकेशी सांगितलं की आम्ही तुमचं विमान उतरू देणार नाही, मिलिटरी विमान, आम्ही आमचं विमान पाठवू, व्हेनेझुएला सारखा बारका देश, कोलंबिया सारखा बारका देश, त्यांनी अमेरिकेचं विमान याला मनाई केली आणि आपली विमानं पाठवून आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे बिना हातकड्या घालता आणलं. पण भारत सरकार ट्रम्प समोर लोटांगण घालण्याची भूमिका असल्यामुळे काही करू शकलं नाही. आपण पाहिलं की अमृतसरच्या विमानतळावर बेड्या घालून माणसांना परत आणलं. त्यामुळे मला भीती आहे की जेव्हा व्यापारी आयात कराबद्दल चर्चा होईल तेव्हा पुन्हा जर भारत सरकारने लोटांगण घातलं तर देशातल्या शेतकऱ्याला कोणी संरक्षण देऊ शकणार नाही आणि देशातल्या शेतकऱ्याची प्रचंड अनास्था होईल. आमचे संसदेमधले खासदार भाषणात बोलताना बोलले की आपण जर ताठ भूमिका नाही घेतली 2 एप्रिल परवा दिवशी, त्याच्या आधी आता चाललेल्या चर्चा, तर त्याचा भारतीय शेतीवर प्रचंड अनिष्ट परिणाम होईल. आणि हे आयात निर्यात करायचं आंतरराष्ट्रीय जागतिक व्यापार संघटनेचे हे शब्द आहेत, पण परिणाम आपल्या गरीब शेतकऱ्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे माझी मागणी या ठिकाणी होती की या वाटाघाटी करण्याकरता आपले सगळे मंत्री सारखे अमेरिकेला जाऊन ट्रम्प साहेबांच्या दरबारामध्ये भीक मागायचं काम करतायत, तर फक्त व्यापार मंत्री जात आहेत. माझी मागणी आहे की तुम्ही कृषी मंत्र्याला घेऊन जावा, उद्योग मंत्र्याला घेऊन जावा, आणि त्यामुळे कृषी मंत्री भारताच्या शेतकऱ्याच्या हिताचं संरक्षण करायचा प्रयत्न करेल. करता येईल की नाही माहित नाही, कारण शेवटी मोदी त्यांनी जर लोटांगण घालण्याचा निर्णय घेतला असेल तर कृषी मंत्री आणि उद्योग मंत्री काय करणार. पण आमची मागणी आहे की परवा दिवशी 2 तारखेला अमेरिकेनं व्यापार युद्ध सुरू केलं तर त्याचे भारतावर अनिष्ट परिणाम होतील. त्याची भारत सरकारने काही तयारी केलेली नाही आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कर्जमाफी महत्वाची होती, पण ती झालेली नाही. ही जेव्हा नोटबंदी केली त्यावेळेला सहकारी बँकांच्याकडे खूप मोठी रोख रक्कम होती जुन्या नोटांची. ती रोख रक्कम परत करायची नाही करायची कोणाची होती, काही आपल्या देशातल्या बड्या बड्या झेंडांचा काळा पैसा होता काय, बऱ्याचशा गोष्टी चालल्या होत्या. अहमदाबाद सहकारी बँकेमध्ये देखील मोठी रक्कम सापडली, तिथले बऱ्याचशा सुरस कहाण्या आपण ऐकलेल्या आहेत. पण त्यामुळे ती रक्कम वेळ झाला मुदतीच्या जमा केली म्हणून रिझर्व्ह बँकेने ती रक्कम स्वीकारायचं नाकारलं. त्यामुळं जवळजवळ 100-101 कोटीचा महाराष्ट्रातल्या सहकारी बँकेमध्ये जुन्या नोटा पडून राहिल्यात, त्या रिझर्व्ह बँकेने घ्यायला बंदी केलेली आहे. आता सहकार मंत्री अमित शहा आहेत, त्यांच्या आणि आमच्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाचे चांगले संबंध आहेत, त्यांना सांगून प्रश्न मिटवायला पाहिजे होता. पण शेवटी पर्यायानं 100 कोटीचं नुकसान हे महाराष्ट्रातल्या जनतेचं होणार आहे. आणि ही नोटबंदीची सगळी प्रक्रिया हाताळण्यामध्ये सरकारला आलेलं अपयश हा दुसरा सरकारच्या नाकर्तेपणाचा एक उदाहरण आहे. 101 कोटी रुपये अडकून बसलेले आहेत, ते तर जाळून टाकल्याशिवाय त्याला काही होणार नाही, कारण रिझर्व्ह बँकेने पैसे देणार नाहीत. तिसरा मुद्दा एक मी केंद्र सरकारच्या संबंधितला घेऊ इच्छितो की काही दिवसापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका जजच्या घरी प्रचंड मोठी रोख रक्कम सापडली. त्या घरात आग लागली आणि आग विझवायला जेव्हा फायर ब्रिगेडची माणसं गेली तेव्हा तिथे त्यांना भयंकर धक्कादायक प्रकार दिसला की त्यांच्या कोठार घरामध्ये खूप मोठ्या संख्येने रोकड सापडली. आता ते रोकड किती होती याबद्दल कोणी स्पष्टपणे सांगत नाही. खरं म्हणजे सुप्रीम कोर्टानं जे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता लक्ष घालून आहे त्यांनी जाहीर करायला पाहिजे होतं की किती सापडले पैसे, काय झालं, लपवत आहे का, आणि त्या न्यायाधीशाला तुम्ही संरक्षण का देताय हा देशात मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे. 5 कोटी होते, 7 कोटी होते, 15 कोटी होते, 50 कोटी होते, असे आकडे येत आहेत बाहेर. रोख सापडली यात काही शंका नाही, ते आपण टीव्हीवर दृश्य पाहिलेली आहेत. भारतामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायदा आहे, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट. त्या कायद्याखाली कुणीही सकृतदर्शनी भ्रष्टाचार केल्याचं दिसलं तर त्याच्यावर कारवाई करणं, त्याला अरेस्ट करणं, कारवाई करण्याची चौकशी करणं हे अनिवार्य आहे. मी डीओपीटी खात्याचा मंत्री होतो आणि त्यामुळे सीबीआयचं खातं माझ्याकडे होतं, मला माहिती आहे कायदा.
त्या कायद्यामध्ये न्यायाधीशाकरता वेगळी प्रक्रिया आहे का असं कोणी दिलंय का मला वाटत नाही. किंवा राजकीय मंत्र्यांच्या करता वेगळी प्रक्रिया का काय. आपल्या संविधानामध्ये कायद्यापूर्व सर्व समान आहेत हे मूळ तत्व आहे. आणि कायदा म्हणतो की लाचलुचपत किंवा भ्रष्टाचार सरकारी अधिकाऱ्याने पब्लिक सर्वंटनी जर भ्रष्टाचार केला तर त्याच्यावर अमुक अमुक कारवाई करणं गरजेचं, चौकशी करावं, कोर्टात खटला. ती चौकशी त्या दिल्ली न्यायालयाच्या न्यायाधीशाबद्दल का झाली नाही? कुणीला राजकीय दबाव आणला का? शेवटी सीबीआयचे मंत्री कोण आहेत तर नरेंद्र मोदी. सीबीआयचे मंत्री नरेंद्र मोदी आहेत. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा त्याची अंमलबजावणी करायची जबाबदारी पर्यायाने नरेंद्र मोदींची आहे. मग तुम्ही सीबीआयला त्या न्यायाधीशाला अरेस्ट करण्यापासून त्याला तुरुंगात टाकण्यापासून थांबवलं का? दिल्ली पोलीस कोणाचे आदेश आहेत का सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी थांबवलं? सामान्य माणसाला एक कायदा आणि न्यायाधीशाला वेगळा कायदा. एकदा त्यांना अरेस्ट करून चौकशी करून खटला चालला असता, निर्दोष असते तर सुटले असते ते. पण काय केलं सरन्यायाधीशांनी की ते मूळ अलाहाबाद हायकोर्टचे न्यायाधीश होते म्हणून त्यांना तिकडे परत ट्रान्सफर केलं. देशात खूप दंगा उठला. मग त्यांनी पुन्हा सुधारणा केली की नाही तिकडे गेले पण त्यांना आम्ही काही काम देणार नाही, फक्त पगार देणार आणि सगळ्या सुखसोयी देणार. हा असा दुहेरी कायदा का? म्हणजे आपलं म्हणजे काय सरकार काय इतकं दुबळं झालंय का? आणि देशात जे प्रचंड भ्रष्टाचाराचं वातावरण आहे, महाराष्ट्रात आपण रोज बघतोय काय चाललंय ते. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा धाब्यावर ठेवला, पक्षांतर प्रतिबंधक कायदा धाब्यावर ठेवला आणि प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला. त्या भ्रष्टाचाराचं वातावरण म्हणून आज दिल्ली न्यायाधीशाची केस आहे. माझी स्पष्ट मागणी आहे की नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचे ते प्रमुख आहेत. त्यांच्या अधिपत्याखाली तो कायदा चालतो कारण ते डीओपीटी विभागाचे मंत्री आहेत आणि सीबीआय हे डीओपीटी च्या अंतर्गत येतं. आणि त्यामुळे नरेंद्र मोदींनी आपले अधिकार वापरून न्यायाधीशावर कारवाई करणं आवश्यक आहे. बनवा संसदेमध्ये पट्टीकरण पंतप्रधान दिलं पाहिजे की आम्ही या न्यायाधीशाला वेगळी ट्रीटमेंट का दिली. आणि तसं वाटेल तर मग भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यामध्ये बदल करा आणि वेगळी प्रक्रिया सांगा की जर न्यायाधीशाचा भ्रष्टाचार असेल त्याला वेगळी प्रक्रिया आहे, इन हाऊस इन्क्वायरी. हा अत्यंत मला वाटतं देशाच्या लोकशाहीला काळिमा फासणारा प्रकार झाला. याच्यापूर्वी न्यायाधीशांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं झालेली. सरन्यायाधीश गोगोई यांच्या विरुद्ध एक कोणीतरी सुप्रीम कोर्टात एका महिलेने काही खटला दाखल केला. स्वतः सरन्यायाधीश गोगोईंच्या विरोधात ते कोर्टात असताना कोर्टाने काय केलं? एक स्वतंत्र इन्क्वायरी करायला पाहिजे. इन्क्वायरी केली पण कुणाच्या अध्यक्षतेखाली स्वतः गोगोई बसले स्वतःची इन्क्वायरी करण्याकरता आणि त्यांनी स्वतःला क्लीन चिट देऊन टाकली. आणि त्यांनी मग अनेक राफेल प्रकरणामध्ये सरकारच्या बाजूचे निकाल दिल्यामुळे त्यांना मग राज्यसभेचं सदस्यत्व बहाल करण्यात आलं. भ्रष्टाचार काही एका हाताने होत नाही. सरकारचं ऍक्टिव्ह प्रोटेक्शन आहे की आम्हाला न्यायाधीशांनी आमच्या सोयीचे निकाल दिले पाहिजेत. महाराष्ट्रातला पक्षांतर बंदी कायद्याबद्दलचा जो निकाल सुप्रीम कोर्टात प्रलंबित होता सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याकडे, त्यांनी तो खटला दाबून ठेवला आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 2.5 वर्ष बेकायदेशीर सरकार चालू दिलं. आणि ही सगळ्या लोकांच्या समोर घडतंय. आणि त्यामुळे आज देशात खरंच लोकशाही आहे का नाही हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. केंद्राकडून महाराष्ट्राला काही परतावा येण्याचा आहे त्यामध्ये आणि कोटीची रक्कम त्यावरती सरकारी पक्षातील नेते कोणी बोलताना दिसत नाही. शहा मोदींना घाबरतायत. निश्चितच घाबरतायत. हे पहा, असं असेल तर अर्थमंत्र्यांनी स्पष्ट वक्तव्य केलं पाहिजे. आम्हाला 10,000 कोटी 15,000 कोटी 20,000 कोटी येणं आहे, ते आले की आम्ही लगेच कर्जमाफी देऊ. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही देणार नाही. आता दुसरं कोणतरी म्हटलं की आर्थिक परिस्थिती तणावाची आहे. तुम्ही जेव्हा लाडकी बहीण योजना आणली तेव्हा तुम्ही हे हिशोब केला नव्हता का? केला होता, सगळं माहिती होतं. अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की परवडणार नाही, कर्ज काढावं लागेल, व्याज भरावं लागेल, पण निवडणूक जिंकायची होती.
त्यामुळे या सरकार पुढे आणि मोदी सरकार पुढे निवडणुका जिंकण्याशिवाय दुसरं काही उद्देश नाहीये. येणं केनं प्रकारानं निवडणुका जिंकायच्या आणि सत्तेत राहायचं एवढाच त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे. बाबा गॅस सिलेंडर तुमच्या काळात काँग्रेसच्या काळात 350 वाढल्यानंतर संसदेवर बैलगाडीतून मोर्चा निघाला किंवा महिलांनी भाजपनं मोठमोठे आंदोलन केले. आता थेट शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही असं सांगून देखील काँग्रेस कुठे रस्ते दिसत. आता बघा, काँग्रेस पार्टीचे नवीन अध्यक्ष आलेले, नवीन अध्यक्षांनी सुरुवात केली, आत्ताच चार्ज घेतलेला आहे. बीडच्या घटनेबद्दल त्यांनी जन आक्रोश मोर्चा काढला होता, ते सर्व त्यांनी सुरुवात केली आहे. नवीन संघटनेमध्ये काही बदल करायचे ते चालेल आहे. आता त्यांनी पक्ष कसा चालवायचा हे मी काही सल्ला देणं योग्य नाहीये, पण काढलं पाहिजे. तुमचं अगदी म्हणणं बरोबर आहे, ते शेतकऱ्याच्या बाजूला उभं राहिलं पाहिजे काँग्रेस पक्ष. लाडक्या बहिणीला असं बोललं जाते की आता ते बऱ्याच पद्धतीने बंद केली जाते. आता बंद केली जाईल, मला वाटत नाही की एवढं धाडस करतील आता म्हणून. पहिल्यांदा त्यांनी 2100 रुपये करायचं आश्वासन दिलं होतं एकनाथ शिंदेनी, ते ह्याने नाकारलं की आम्ही काही देणार नाही. आता ज्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने पैसे घेतले होते, म्हणजे 4 चाकी वाहन आहे, सरकारी नोकरी आहे, तरी पण अर्ज केला आणि मतामुळं निवडणुकीमुळे यांनी सगळ्यांचे अर्ज मंजूर केले, तर त्यांचे अर्ज रद्द करायचे चाललेले आहे. या योजनेला आमचा विरोध नव्हता, पण खरोखरी गरजू गरीब महिलांनाच दिलं पाहिजे असा आमचा आग्रह होता. ते आता या योजनेमध्ये झालेलं नाही आणि म्हणून ही गैरव्यवस्था आहे. त्यामुळे सरकारचं आर्थिक गणित बिघडलेलं आहे. आता ते कसं सोडवतील, काय करतील, पण ते शेवटी फटका बसतो शेतकऱ्याला. आणि आम्ही देखील शेतकऱ्याच्या वतीनं कर्जमाफी मागणार नाही, पण राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची जबाबदारी होती की शेतकऱ्याच्या सोयाबीनला, शेतकऱ्याच्या कापसाला, आणखी शेतीमालाला हमी किमतीनं खरेदी झाली पाहिजे. शेतकऱ्याच्या ऊसाला एक रकमी FRP दिला पाहिजे. हे तुम्ही केलं तर कोणी मागणार नाही, आम्ही काही समर्थन करणार नाही त्याचं. पण तुम्ही तेही करत नाही आणि शेवटी महागाई वाढू नये म्हणून शिक्षा फक्त शेतकऱ्याला. मला वाटतंय माझ्या शेतकऱ्यांना तुमच्या माध्यमातून विनंती आहे की कुठे आता तरी शेतकऱ्यांनी जागं झालं पाहिजे आणि ह्या शेतकरी विरोधी सरकारचा पर्दाफाश केला पाहिजे. आता बघा, सरकार हे एक असतं आणि कोणी 4 जणांनी 4 वक्तव्य करून उपयोग होत नाही. ही जबाबदारी सर्वस्वी मुख्यमंत्र्यांची आणि सर्व मंत्रिमंडळाची आहे. आता मुख्यमंत्र्यांनी समर्थन केलंय की आम्हाला देता येणार नाही, आणि हा निर्णय काय अजितदादांनी अर्थमंत्र्यांनी एकटा घेतला का? हा कॅबिनेटमध्ये ठरून झालेला आहे. त्याचे बरे वाईट परिणाम काय होतील याचा विचार करून झालेला आहे. आणि त्यांना कदाचित विधानसभेच्या निवडणुकीवर आता काही लोकांची मताची गरज नाही, काही तुमच्या जनमताची काही पर्वा त्यांना दिसत नाही. भाजपच्याच काही नेत्यांकडून देशामध्ये बांगलादेशी घुसखोरांचं प्रमाण वाढलंय असं बोललं जात आहे. त्याचे पुरावे सुद्धा देतात. मग भाजपचे नेते असे पुरावे देत असताना केंद्र सरकारची घुसखोरी रोखण्यामध्ये निष्फळ करते का? नाही, पहा, बॉर्डर मोठी आहे तर थोड्याफार प्रमाणात लोक येतात, पण गेली 10 वर्ष 11 वर्ष भाजप सत्तेत आहे, तर त्यांना ही घुसखोरी जर होत असेल असं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं असेल तर मग हा आक्षेप नरेंद्र मोदींच्यावर आहे की नरेंद्र मोदी हा घुसखोरी थांबवण्यामध्ये अपयशी ठरलेले आहेत. त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. त्यावर मी उत्तर दिलं होतं की नो कॉमेंट्स म्हणून उत्तर दिलं होतं. त्याबद्दल मी काय बोलणार? नो कॉमेंट्स म्हणजे त्यात सगळं आलं ना काय. हे विरोधी पक्ष नेत्याकरता 10% संख्या लागते असं काहीतरी चर्चा आहे, पण महाराष्ट्रामध्ये अनेक उदाहरणं आहेत की काँग्रेस सत्तेत असताना अतिशय कमी विरोधी पक्षांची संख्याबळ असताना देखील त्यांना विरोधी पक्ष नेतेपद दिलं गेलेलं आहे. ही परंपरा आहे आणि त्यामुळे ती परंपरा पालन करायला पाहिजे. जर लोकशाही मजबूत व्हायची असेल तर ती पाहिजे, कारण विरोधी पक्ष हा सामान्य जनतेचा आवाज असतो विधानसभेमध्ये आणि ते पद दिलं पाहिजे. त्यांना ते जे काही सवलती मिळतात त्या दिल्या गेल्या पाहिजेत. आमचं स्पष्ट मत आहे. आता काय कसली तडजोड करायचं चाललेलं आहे, काय वाटाघाटी करायचं मला काय माहिती नाही. कराडचा प्रश्न आहे. तुमच्या नेतृत्वाखाली काम करणारा एक कार्यकर्त्यांचा गट महाराष्ट्राच्या बाजूला आहे, एक गट निवास त्यांच्या बाजूला आहे.
तुमची काय भूमिका आहे? आता मी काही त्याच्यावर बोलणार नव्हतो, पण तर तुम्ही विचारले तर उत्तर दिलं पाहिजे. हे पण ही सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक ही सहकार्याची निवडणूक आहे. त्याचे सभासद आहेत. ते सभासद दर 5 वर्षांनी आपलं नेतृत्व निवडतात, संचालक मंडळ निवडतात, त्यातला मग चेअरमन होतो आणि कारखाना चांगल्या पद्धतीने चालवायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, राजकीय प्रक्रिया नाहीये ही निवडणूक आहे, राजकीय पक्ष लढवत नाहीये. तुम्ही विचारलं की माझ्या काही सहकार्यांनी काही वक्तव्य केलेलं आहे की आम्ही काँग्रेस पक्षानं माझ्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन आम्ही एका विशिष्ट पॅनलला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतल्याचं वक्तव्य केलेलं आहे. ते अगदी टोटली दिशाभूल करणारे खोटारडं वक्तव्य आहे. मी कुठल्या बाबतीत कुठलीही भूमिका घेतली नाही. मी कुणालाही माझं वकीलपत्र दिलं नाही की तुम्ही माझी बाजू लोकांच्या समोर जाऊन मांडा, तुम्ही करा. मी माझी बाजू मांडायला समर्थ आहे. जे कोणी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते माझ्या नावाचाच खोटा आणि चुकीचा वापर करत असतील किंवा पॅनलला गट नेते काही वक्तव्य कराडमध्ये काही झालेली ऐकली मी, ही अगदी चुकीची वक्तव्य आहेत. पक्षाच्या मध्ये काही संबंध नाहीये. प्रत्येक भागधारकानं, प्रत्येक शेअर होल्डरनी कारखाना कसा चालेल, कारखान्याची आजची परिस्थिती काही चिंताजनक आहे, ती सुधारण्याकरता कोण त्यामध्ये योग्य भूमिका निभवू शकेल हा निर्णय घ्यायला कारखान्याचे सभासद समर्थ आहेत. त्यामध्ये कोणीतरी माझ्या वतीनं सांगायचं की मी असं सांगितलं वगैरे हे बिलकुल चुकीचं आहे. असं कोणी दिशाभूल करायचा, संभ्रम पसरवायचा प्रयत्न कृपा करून करू नये. मला जे काही सांगायचं असेल ते मी सांगेन लोकांना. बरं, मी सांगतो की मी काय कुठं मी सभासद आहे का? मी सभासद नाहीये. फक्त एवढंच आहे की आपले सगळे जवळचे कार्यकर्ते त्या प्रक्रियेमध्ये आहेत. त्यांच्या घरातलं जर कारखाना चांगला चालला नाही तर लोकांचं नुकसान होतं, तर ऊस जात नाही, या सगळ्या प्रक्रिया आहेत. त्यामुळे लोक येऊन स्वाभाविकपणे तक्रार करतात, काहीतरी काही करा म्हणून सांगतात तुम्हाला. आता ते त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. तर मी त्या ठिकाणी थोड्याशा प्रक्रियेमध्ये मला येऊन लोकांनी सांगितलं तर मी त्या ठिकाणी भूमिका अशी घेतली, मला जो कोणी भेटायला येईल त्याला मी भेटलेलो आहे. कुठल्या गटाचा असेल, एकदा आला, दोनदा आला, प्रत्येकाला भेटलोय. कोणाला मी तुम्हाला भेटणार नाही सांगितलेलं नाही. कारण मी शेवटी लोकप्रतिनिधी होतो आणि लोकांची म्हणणी गाऱ्हाणी ऐकून घेतली पाहिजे. प्रत्येकानं आपापलं मत मांडलं की आम्हाला समर्थन द्या, तुम्हाला समर्थन द्या. त्यामुळे माझी एवढीच विनंती आहे की माझ्या नावाचा गैरप्रचार, खोटा प्रचार कोणी करू नये. मला कुणी जर विचारलं काय सांगायचं मी सांगेन. या शेतकरी सभासदांना तुम्ही एक आश्वासन आपला चेहरा वाटता म्हणून त्या लोकांना तुमच्याकडून एक अपेक्षा तुमची भूमिका जाहीर असेल. मी जर सभासद असतो तर नक्कीच भूमिका घेतली असती. मी एकदा सह्याद्री सहकारी कारखान्याची निवडणूक लढवलेली आहे, तुम्हाला बऱ्याच जणांना माहित नसेल. 97 साली मी नेतृत्व करून ती लढवलेली आहे. पण शेवटी काय, आपण जिथे सभासद नसलो, आपण संचालक मंडळाला बसणार नसलो, आपण साखर संचालकाकडे जाणार नसलो, आपण मंत्र्याला भेटणार नसलो, तर मग जबाबदारी किती घ्यायची? सल्ला विचारला तर देता येईल बाहेरून. परंतु त्यामुळे माझी आमची भूमिका अशी आहे की सभासदांनी न्याय दिला पाहिजे. हा कारखाना स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या प्रयत्नातून उभा राहिला होता. कराड तालुक्याची अस्मिता आहे, त्यामध्ये सभासद योग्य तो निर्णय घेतील. नाही, आमची काँग्रेसची भूमिका पक्षाने जाहीर केलेली आहे. मुद्दाम जातीय दंगली, जातीय तणाव पसरवायचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा चाललेला आहे. त्यांना असं वाटतंय की विधानसभा निवडणुकीमध्ये कटेंगे बटेंगे वगैरे ह्या ज्या घोषणा झाल्या किंवा काही संघटनांनी जे काम केले त्यामुळे त्यांना फायदा मिळाला. आणखी यामध्ये जातीय तणाव, धार्मिक तणाव कसा वाढेल याचा प्रयत्न चाललेला आहे. ठिकठिकाणी चाललाय. का बीडमध्ये काही घटना घडली चाललंय आणि प्रशासनावर प्रचंड दबाव आहे. आता देश आपला कुठल्या दिशेने न्यायचा आहे हे सरकारला ठरवावं लागेल, कारण लोकांनी शेवटी मतं दिलेली आहेत. आज शेवटी भारतीय जनता पक्ष सरकार तिथं आलेलं आहे आणि त्यामुळे लोकांचा त्यांना पाठिंबा असंच गृहीत धरलं पाहिजे. आता एक प्रक्रिया काय होती आमची, कोर्टात ही याचिका दाखल केल्यात, काय होते काय माहिती नाही. पण आज तरी आपण एक सरकार तिथं आहे, ते काम करतंय, लोकांनी मतं दिलेली असं सकृदर्शनी समजावं लागेल. ते घेत आहेत, ते लोक हिताकरता, ज्या लोकांनी त्यांना मतं दिली त्यांच्या हिताकरता निर्णय घेतील याची अपेक्षा आहे. मंत्रिमंडळाचे मंत्री वारंवार हे मुद्दाम चाललेलं आहे. हे मुद्दाम जातीय दंगली पेटवण्याकरताच हा प्रयत्न चाललेला आहे. मग एक बोलायचं, दुसऱ्याने रडायचं, पुन्हा तिसऱ्याने मारल्यासारखं करायचं, हे नाटक चाललेलं आहे.
त्याला मुख्यमंत्री स्वतः जबाबदार आहेत, त्यांच्या आशीर्वादाने सगळं चाललेलं आहे. बिल आणण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत आहे, त्याबद्दल देशभरामध्ये अल्पसंख्याक समुदायामध्ये नाराजी आहे. अल्पसंख्याक समुदायावर केंद्र दबाव आणण्यासाठी बिल आणले. बघा, अनेक कायदे बदलायचं चाललेलं आहे, तिथं अल्पसंख्याक समाजाला कुठेतरी दुखावलं जाईल. मग ते मशिदीचा प्रश्न असेल, कबरीचा प्रश्न असेल, हे उकरून काढायचं चाललेलं आहे. आणि जे सामाजिक सौहार्द काँग्रेस पक्षाच्या काळात होतं किंवा स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये गांधीजीच्या नेतृत्वाखाली सर्व जाती धर्माचे लोक एक संघ लढले, म्हणून आपण ब्रिटिशांना घालवू शकलो. हा साधा प्रश्न आहे की गेली 1000 वर्ष भारत पारतंत्र्यात होता. का होता? कुठली समाज व्यवस्था तिथे काम करत होती? आणि त्यामुळे बाहेरच्या लोकांनी येऊन घर में आके मारा, पानिपतची लढाई असेल किंवा काय असेल, त्याला कोण जबाबदार आहे? ती समाज व्यवस्था पुन्हा येऊन याचा आमचा प्रयत्न आहे. आणि म्हणून उदारमतवादी लोकशाही, पण ती आता टिकते का नाही माहिती नाही, कारण इतकी दडपशाही चाललेली आहे, इतकी ठोकशाही चाललेली आहे, फासिस्ट प्रवृत्ती चाललेली आहे. त्यामुळं लोकशाहीचं संरक्षण करायची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. म्हणूनच राहुल गांधी संविधानाचा सन्मान करण्याकरता बैठका घेतात, पदयात्रा काढतात, याची गरज आहे. पण हे सरकारच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून चाललेलं आहे, यामध्ये 1% शंका नाही. महत्वाचे पदाधिकारी काँग्रेसचे आपल्या पक्ष सोडून निघाले. नाही, आता काय बघा, शेवटी मोठा पराभव झाला की अशा घटना घडतात. 5 वर्ष विरोधात बसावं लागेल अशी भीती प्रत्येकाला वाटते. काही जणांना काही पदं मिळवायची, काही सत्ता मिळवायची आहे, काही जणांच्या आर्थिक अडचणी असतील ते त्यातून बाहेर पडायचंय. तर कोणाचं काय कारण आहे, व्यक्तिगत प्रश्न आहे, ते आता तो आहे. जे ज्यांना निर्णय घ्यायचा आहे ते विचारपूर्वक निर्णय घेतील, सगळा सारासार विचार करून. मला खात्री आहे येईल त्या परिस्थितीला तोंड देण्याकरता आम्ही कंबर कसून आहोत. किती यश येणार नाही हे लोकांच्या हातात. तुमच्या होम टाउन मध्ये काँग्रेस पाडण्यासाठी आपले काय? आता बघा, उद्याच्याला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं निरीक्षक पाठवलेले आहेत, ते सातारला उद्या येत आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये निरीक्षक पाठवून आजची सद्य परिस्थिती कायचा अभ्यास करायचा चालेल. त्यामध्ये काही नेतृत्व बदल करायचा का नाही करायचा. तुम्ही जे उल्लेख केला की काही मंडळी पक्ष सोडून चाललेली आहेत, ही फक्त काँग्रेसमध्ये चालली असं नाही, इतर पक्षामधूनही ही प्रक्रिया चालू आहे. त्याबद्दल चर्चा चालली आहे. त्यातून मग काही पक्ष बांधणी करता काही विशेष कार्यक्रम प्रदेश काँग्रेसकडून येईल आणि तो राबवायचा प्रयत्न करून त्या दृष्टीनं 8 आणि 9 एप्रिलला अहमदाबाद येथं अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचं महाधिवेशन आहे. तिथं काही निर्णय होतील. शेवटी काय, काँग्रेस एक विचारधारा आहे. ती विचारधारा, ज्या विचारधारेनं आपल्या देशाला स्वातंत्र्य दिलं, ज्या विचारधारेनं लोकशाही पद्धतीने राज्य करायची जी जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था होती ती झुगारून दिली, ती व्यवस्था आपल्याला काही करून टिकवावी लागेल. आणि त्यामुळं स्वातंत्र्य लढ्याची दुसरी आवृत्ती आहे असा विचार करून काम करावं लागेल. प्रसंग किती खडतर असला तरी जे मूळ काँग्रेसच्या विचारधारेची माणसं आहेत ती खंबीरपणे त्याचं समर्थन करतील. या बातमीपत्राचे प्रायोजक होते ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदीच्या दागिन्यांचे 3 मजली भव्य शोरूम कृष्ण कमल ज्वेलर्स. ही होती आजची महत्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझर इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.